तुम्ही जगाच्या नादी लागा, शंकर मांडेकरच्या नादी लागू नका। दूरदृष्टी नसलेला नेता जर कोणी असं ना अख्ख्या जिल्ह्यात तर हे कुटुंब आहे। अरे मी तुला पुढे पाठवलं हे बघ ना पहिल्यांदा, ते सोडलं आणि आपल्या कार्यकर्ते अडवत असेल तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे हे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल आहे, तुम्ही थांबा, विकास होतोय, रस्ता होऊ द्या, एमआयडीसी होतोय, एमआयडीसी होऊ द्या, परंतु ह्यांना ती एमआयडीसी करायची नाही आणि केवळ काहीतरी आणि आता कुणातरी श्रेय मिळेल म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी एमआयडीसी मध्ये खोडा घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। 8 वर्षापूर्वी पाणी योजना झाली होती, त्यात तुम्हाला कळलं नाही का शहराची लोकसंख्या वाढणार आहे, आज 40 वर्ष आले, तीच योजना आहे, आपण त्याचं विस्तारीकरण केलं पाहिजे, नवीन योजना केली पाहिजे, कधी लक्षात नाही आलं। दूरदृष्टी नसलेला नेता जर कोणी असं ना अख्ख्या जिल्ह्यात तर हे कुटुंब आहे। हे मी जाहीर सांगतो आणि तसं असतं तर बोरचा विकास खुटला नसता। बोर विकास आज हे त्यांची परिस्थिती पाहिली, पवार साहेबांचे बरोबरचे कार्यकर्ते टीका करायचे म्हणलं तर पवार साहेबांच्यावर करणार, पण पवार साहेबांनी जे काम केलं त्याच्या 1% जरी काम बोर आणि राजगडसाठी केलं असतं ना तर आज आपली जनता कुठे जाऊन बसली असती हे आपण स्वप्नात सुद्धा विचार करीत राहण्याची काय समस्या आहे। आज मी पाहतो रोडला प्रत्येक ठिकाणी एमएससीबीचे पोल उभे आहेत आणि रोड पासून आणि ते बांधकाम ज्याचं आहे 2-2, 3-3 फूट आतमध्ये हे जर काढले, त्याच्या अंडरग्राऊंड स्ट्रीट लाईट केली आणि जर सर्व विजू वाहिन्या आहेत त्या जर भूमिगत केल्या तर 4-5 फुटाच्या रस्त्याची रुंदी वाढू शकते, शहरातला ट्रॅफिकचा प्रश्न मिटणार आहे। पण ह्या साध्या समस्या सुद्धा कधी त्यांच्या लक्षात आल्या नाही किंवा त्यांची मानसिकताच कधी करायची नव्हती। आज आपण पाहतोय त्यांच्या अनेक हायस्कूल कॉलेज उभे राहिले। बोर शहरात कुठली शाळा मोठी झाली हो? 2 शाळा आहेत बोर शहरात, नगरपालिकेच्या 3 आहेत, 3 काय परिस्थिती आहे त्यांची? तिला पैसे आले म्हणलं दुरुस्त नाही करायची, 2 कोटी रुपये बांधून खर्च करून ती शाळा दुरुस्त होणार आहे, परंतु परत ती खराब होणार आहे, कॅन्सल करा, 4 नाही 5 कोटी रुपये लागू द्या, आपण देऊ, नवीन शाळा बांधू आणि आम्ही नवीन एक शाळा या ठिकाणी मंजूर केली। आता ती खर्च केला परंतु ते गार्डन पण अस्तित्वात नाही, ही परिस्थिती आहे। आज आपण निवडून आल्यानंतर नमो गार्डन अंतर्गत 1 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। भविष्य काळात जाहीर तुम्हाला माझी सांगणं आहे, आपण जे गार्डन उभं करू आणि ते खऱ्या अर्थाने उद्यान उभं करू, त्याची काय पद्धतीने डेव्हलप करतोय भविष्यकाळात तुम्हाला पाहायला मिळेल। स्वच्छ दिलेला असे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार त्यांनी आपल्या शहराला दिलेले आहेत। कोण मटका किंग, कोण दारू विकतो, कोण ताडी विकतो, कोण ते टक्केवारीचा धंदा करतो म्हणजे सावकारी, असे उमेदवार शहराला देऊन शहराचं नाव खराब करण्याचं काम तुम्ही करताय। अहो आपली भूमी ही पुण्यभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं त्याला मतदान करणार, तो मुळशी बोरमध्ये येणार आहे का? माझी जनतेला बोर राजगड मुळशीला जाऊ द्यावं, मुळशी तो आयुष्यात फिरले नसेल तेवढं मी एक दिवसात फिरतो, जय सांगतो। तसं मी भोर शहरात सांगतो का भोर तालुक्यात सांगतो, त्यांनाच विसर माझी जनता जे माझ्या टीका करायची त्यांना माझी विनंती आहे। आता तुम्ही बोर मुळशीचा आमदार आहे मान्य आहे, पण मला निवडून भोर राजगड मुळशीने दिलेलं आहे। 3 विधानसभा आपला तालुक्याचा आपला विधानसभा मतदारसंघ आहे। मी बोरमध्ये किती वेळा आलो, मी किती लोकांना भेटलो का नाही जनतेने सांगावं। तसं माझ्या तालुक्यात येऊन बघा हे किती वेळा भेटतात आणि आले तर किती लोकांना भेटतात। 1-2 मोजकी लोक पाहिजे, त्यांच्या घरी बसायचं, त्याला बोलवून घ्यायचं आणि त्याचा झाला कार्यक्रम। आतापर्यंत त्यांना असं फुकटच मिळलं, कधी जमिनीवर यायची वेळ आली नाही। पण राजकुमार पाव समजतो, अहो तो असा कुठंतरी आता 26 जानेवारी इथंच आपला कार्यक्रम होता। आता आमच्याकडे थोडी नम्रता आहे, त्यामुळे आम्ही आल्यावर सगळ्यांना नमस्कार करतो, आम्ही त्यांनाही नमस्कार केला। कुणीतरी मागून रील फोटो काढला, लगेच रीलवर टाकलं, चल शंकर मांडेकर हो पुढं। अरे मी तुला पुढे पाठवलं हे बघ ना पहिल्यांदा, ते सोडलं मला म्हणतो हो पुढे। काय बाबा तुम्ही स्वयंघोषित, अहो एकदा मी हनुमान जयंतीला आलो, मी माझ्या कानाने ऐकलेलं बरं का, मी कधी खोटं बोलत नाही आयुष्यात। मला कार्यकर्ते मी नवीनच होतो बरं का, पण मला पोरं म्हणली हनुमान जयंती मोठी असता, बाबू तात्या आणि सर रामनवमीला आलो, म्हणले नाही ना तुम्ही चला आपल्याला जायचंय। मी गेलो, मिरवणुका चालू होत्या आणि ती पोरं मला खांद्यावर घ्यायला लागली, उचलायला। मी म्हणलं नको बाबा मी खाली थांबतो, आपण चालत जाऊ।
ते पोर हा उचललं कोणीतरी त्या पोराने पाहिलं तर त्या कार्यकर्त्याला म्हणतो अरे उचला लवकर मला आमदार आलाय. अरे म्हणलं काय तुमची परिस्थिती म्हणजे लोकांना तुमचं वजन नकोय तुम्ही बरंच लोकांच्या खात्यावर बसायचं काम करताय. अशी वजी जनता उचलायला मोकळी नाही. चांगलं काम करा, जनतेचा विश्वास संपादन करा आणि चांगलं काम केल्यानंतर लोक तुम्हाला नक्कीच खांद्यावर घेतील. परंतु तुमची अशी स्टाईल आहे तुम्ही स्वतःला तर मला वाटतंय आमच्याशिवाय बुवारमध्ये कोणीच नाही आणि आम्ही म्हणून तीच पूर्व दिशा. खरंच सांगावं स्वतःला सरनौबत म्हणता महाराज असली ठेवली असती वय हा महाराजांनी घोड्याच्या पायाखाली टाचा खाली पण म्हणल्याचा घोड्याचा अपमान होईल. त्यांना म्हणल्याचं तुम्ही तुमची उडी मारा टोकावरून आम्ही ढकलणार पण नाही आमचा हात खराब होईल अशी ह्याची परिस्थिती. आणि हे माझ्यावर टीका करतात. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे तुम्ही जगाच्या नादी लागा शंकर मांडेकरच्या नादी लागू नका. आपला शब्द आहे. आता माझ्यावर सकाळी टीका केली ते विधानसभेपूर्वी कुठल्या पक्षात होते. खरंच सांगतो ही स्टेजवर बसलेली सर्व मंडळी आहे. मी 1 वर्ष पक्षातनं बाजूला गेलो मान्य आहे पण मी माझ्या नेत्यामुळे नाही गेलो. मी काय गेलो माझ्यावर अन्याय झाला यांनी सांगावं झाला का नाही मला चुकीची वागणूक. कसं महाविकास आघाडीची युती महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असताना पण काही कारणास्तव ब्लॅकमेल करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला थांबवलं. ती उमेदवारी स्वतःच्या पदरात पाडून घेतली तरी तुम्ही त्यांना सोडून जाताय. मग तुमच्यावर जर असा अन्याय होतोय असा अन्याय प्रत्येकावर झाला पाहिजे म्हणजे प्रत्येक तेच ठरवीन ना नक्की काय भूमिका घ्यायची. अहो लोकांच्यावर टीका करण्यापेक्षा आपण काय करतो ते पहा. एवढं वर्ष सत्ता मिळली जनता आहे तिथंच आहे. आज भोरमध्ये ग्रामीण भागात जर गेलो त्यांची परिस्थिती काय हो जनतेची असं वसाड पडलेलं आहे. रस्ते नाही ची परिस्थिती पाण्याची तीच परिस्थिती पिण्याच्या खरं तर तुम्ही झडपीत येताय राष्ट्रवादी सत्ता आहे म्हणून तरी ग्रामीण भाग डेव्हलप झालाय नाहीतर त्याची शहराच्या वर परिस्थिती